नमस्कार शेतकरी मित्रांनो, विटूची शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. तर आपण जे आहोत ते टरबूज आणि मिरची दोन्ही आंतरपीक एकत्र लागवड केलेलं आहे आणि ह्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये आहोत. तर आपण बघूया टरबूज आणि मिरची यांनी कशा पद्धतीत लागवड झालेली आहे. दोन्ही एकत्र लागवड झालेली आहे बघा शेतकरी मित्रांनो. तर टरबूज लागवडीनंतर कमीत कमी 12 ते 15 दिवसांना आपल्याला मिरची लागवड करायची आहे शेतकरी मित्रांनो, जेणेकरून टरबूजाचे वेलं थोडेसे लांबतील आणि मिरची नंतर लागवड करायची. तर टरबूजाचं अंतर कंप्लीट 2 फुटाचं आहे एका वेला झाडामधलं, आणि मिरचीचंही 2 फुटाचं. तर झिगझॅग पद्धतीनं टरबूज आणि मिरची लागवड केलेली आहे शेतकरी मित्रांनी, तुम्ही बघू शकता. पूर्ण या क्षेत्रावर मिरची आणि टरबूज लागवड झालेली आहे बघा. तर 15 दिवसांनी मिरची का बरं लागवड करायची की टरबूज हा 70 ते 80 दिवसाचं, कमीत कमी 90 दिवसापर्यंत जातं थंडी जरी असली तर. तर टरबूजाची वेलं समजा 60 दिवसाची मिरचीची झाडं भरपूर मोठी होतात, त्यामुळे 15 दिवस मिरची लेट करायची. थोडेसे टरबूजची वेलं लांबले की मिरचीची लागवड करायची, जेणेकरून मिरचीची झाडं 60-70 दिवसापर्यंत कमी बनतील आणि टरबूज निघाल्यानंतर मिरची आपल्याला व्यवस्थितप्रमाणे काढता येईल. हे बघा, अशा पद्धतीत दोन्ही साईडला टरबूज आहे आणि मधल्या साईडला मिरचीची लागवड झालेली आहे शेतकरी मित्रांनो. पूर्ण पूर्ण याचे टरबूज आहे बघा. तर हा जे दोन्ही टरबूजच्या वेलाचं अंतर आहे 2 फुटाचं, आणि त्याच्या मधल्या साईडला म्हणजे झिगझॅग पद्धतीने मिरचीची लागवड झालेली आहे. हा मिरचीचं झाड आहे बघा पूर्ण क्षेत्रावर. तर शेतकरी मित्रांनो, टरबूज आणि मिरची जर एकत्र करत असल्या तर आपल्याला सकिंग पीचचा समजा मावा तुडतुडे थ्रिप्सचा अटॅक जास्त राहू शकतो, कारण की मिरची ही पीक जास्त रोगाला बळी पडतं आणि टरबूज हे कमी पडतं. त्याच्यामुळं मिरचीवर जास्त अटॅक होतं. त्याच्यामुळे आपल्याला फवारण्याचं नियोजन हे चांगलं ठेवणं गरजेचं आहे. आणि टरबूज लागवड झाल्या कमीत कमी 6व्या ते 7व्या दिवशी आपल्याला ड्रिचिंग करणं गरजेचं आहे. 2 आळवण्या जरी आपण टरबूजला दिल्या तर टरबूजचे वेल जे आहे फास्ट चाल करतात. त्यामुळे जवळपास सुरुवातीची ड्रिचिंग जरी केली आपण 19 ह्युमिक ॲसिड आणि रोको याची ड्रिचिंग आपल्याला सुरुवातीला घ्यायची आहे. आणि पहिली जी फवारणी राहील आपली ती ॲक्ट्रा आणि चिलिटेड मायक्रोटन याची फवारणी आपल्याला टरबूज पिकावर घ्यायची आहे. आणि मिरची लागवड केल्यानंतर सेम ड्रिचिंग मिरचीलाही द्यायची आहे 15 दिवसांनी. तर या शेतकरी मित्रांनी काय केलेलं आहे माहिती आहे का शेतकरी मित्रांनो, 4 फुटाचे बेड आहे. बेड मल्चिंगवर पूर्ण दाबलेले आहे आणि मिरची आणि टरबूज दोन्ही एकत्र केलेलं आहे. तुम्ही पूर्ण क्षेत्र बघू शकता, अशा पद्धतीत आहे. या संपूर्ण क्षेत्रावर मिरची आणि टरबूजाची लागवड झालेली आहे. हे उन्हाळा पीक आहे, उन्हाळ्यात लागवड झालेली आहे जानेवारी महिन्यात, आणि तुम्ही जानेवारी महिन्यात हे बघू शकता. मिरची आणि टरबूज दोन्ही एकत्र आहे शेतकरी मित्रांनो. संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे.